श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, या जगात प्रत्येक व्यक्तीला पैशाची गरज असते. प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे भरपूर पैसा असावा असं वाटत असते. किमान आपल्या गरजा भागतील इतका तरी पैसा असावा असे प्रत्येक व्यक्तीला वाटतच असते. आणि मग हा पैसा कमवण्यासाठी कोणी चांगल्या मार्गाचा उपयोग करत असतो, तर कोणी वाईट मार्गाने झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो. वाईट मार्गाने पैसा मिळवला तर हा पैसा जास्त काळ टिकत नाही, म्हणजेच तुमच्या हातात पैसा टिकत नाही. काही उपाय असे आहेत की ज्यामुळे आपले पाकीट भरलेले राहील. पैसा टिकतो, विनाकारण पैसा खर्च होत नाही. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार पाकिटात काही वस्तू ठेवल्या तर आपलं पाकीट हे नेहमी भरलेलं राहील. विनाकारण पैसा खर्च होणार नाही, घरामध्ये पैसा टिकून राहतो. चला तर मग पाहूया की या वस्तू कोणत्या आहेत. पहिली वस्तू म्हणजे माता लक्ष्मीचा फोटो. हा फोटो माता लक्ष्मी बसलेल्या अवस्थेत असायला हवी. माता लक्ष्मीचा फोटो जर तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवलात तर तुमचं पाकीट नेहमी पैशानं भरलेलं राहील. उभी राहिलेली तस्वीर ही आपल्या पाकिटात ठेवू नका. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाचे पान आपल्या पाकिटात नक्की ठेवा. पिंपळाच्या पानाचा उपयोग करताना हे पान अभिमंत्रित करा आणि त्यानंतर ते पान आपल्या पाकिटात ठेवा. पिंपळाच्या वृक्षात देवी देवतांचा वास असतो, म्हणून पिंपळाचे पान तुमच्या पाकिटात नेहमी ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे लाल रंगाचा कागद. एक लाल रंगाचा कागद घ्या आणि त्या कागदावर तुमची इच्छा लिहा. त्यानंतर या कागदाची गडी घालून रेशमी दोऱ्याने बांधा. असा हा कागद तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवा. असे केल्याने तुमची जी काही इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होईल. चौथी गोष्ट म्हणजे तांदूळ. तांदूळ म्हणजेच अक्षदा. 7 किंवा 9 किंवा 11 तांदूळ आपण आपल्या पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवू शकता. हे तांदूळ तुटलेले फुटलेले नाही तर अखंड असावे. पाचवी गोष्ट म्हणजे छोटासा आरसा. आपल्याकडे छोटासा गोल आकाराचा आरसा असेल तर अतिउत्तम, नसेल तर चौकोनी सुद्धा चालतो. असा आरसा तुम्ही तुमच्या पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवू शकता. त्याने सुद्धा पैसा टिकतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.